नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. सिडनी शहर ऑस्ट्रेलियाचं फेमस आहे. तिथे बॉन्डी बीच म्हणून ओळखला जातो. ह्या बॉन्डी बीच वरती आज साधारणपणे 800,000 इस्रायली किंबहुना ज्यू नागरिक तिथे जमलेले होते. त्यांचा एक सण आहे हनुका. तो हनुका सण साजरा करण्यासाठी म्हणून ही मंडळी एकत्र आलेली होती आणि वातावरण अतिशय चांगलं होतं कारण तो त्यांचा सण आहे. त्याच्यासाठी ते एकत्र आलेले होते. हा सण साधारणपणे आठवडाभर साजरा केला जातो असं म्हणतात. परंतु पहिल्याच दिवशी जेव्हा बॉन्डी बीचला ही मंडळी आली तिथे 2 हल्लेखोर पोहोचले. त्यांच्या हातामध्ये बंदुका होत्या. बंदुकांमधून त्यांनी गोळीबार केला. गोळीबार करत असताना ते अल्लाहू अकबर म्हणून घोषणा देत होते. असं तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी आता सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर ह्या ज्या गोळ्या मारल्या गेल्या, तो अंधाधुंद गोळीबार होता. म्हणजे एक त्या संपूर्ण जमावामध्ये कुठल्या 4 व्यक्तींना टिपण्यासाठी म्हणून ते आलेले नव्हते. जो कोणी मरेल तो मरेल त्यांना हवा होता. याचाच अर्थ असा, की हा जो हल्ला केला गेला तो कुठल्या व्यक्तीच्या विरोधामध्ये गेलेला नव्हता. तो अखंड समुदायाला टार्गेट बनवलं गेलं. आणि हा समुदाय टार्गेट अशासाठी झाला, की तो धर्मानी ज्यू होता. अशा प्रकारचे जे हल्ले आहेत, ही 2 माणसं त्यातला एक अतिशय मी म्हणेन, की शूर असा एक नागरिक ऑस्ट्रेलियाचा, त्यांनी मागून जाऊन त्या हल्लेखोराच्या हातातून बंदूक काढून घेतली आणि तो गोळीबार त्याच्याकडचा थांबवला. परंतु अजून एक जो हल्लेखोर होता, तो मात्र गोळीबार करतच होता. साधारणपणे 10 मिनिटं चाललेलं हे जे थरार नाट्य आहे, ते त्यानंतर समाप्त झालं. एक हल्लेखोर मजाने ठार झालेला आहे. दुसऱ्याचा ठावा-ठिकाणा नाही, परंतु लोकांनी त्याचे जे फोटो टाकले गेले त्याच्यावरून त्याला ट्रेस बॅक करून त्याचं नाव नावीद अक्रम आहे असं सांगितलं गेलंय. हा पाकिस्तानी नागरिक आहे ल्यागचा आणि हा एका पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्याचा मुलगा आहे. ही विशेष बाब आहे. तर ह्यांचं काम तिकडे ऑस्ट्रेलियामध्ये काय करण्यासाठी आले होते वगैरे हा सगळा भाग जो आहे तो आता उकरून काढला जाईल. साधारणपणे 12 व्यक्ती मरण पावलेल्या आहेत. आणखी 22-23 लोक जे आहेत ते जखमी झाले. त्या जखमींमध्ये 2 पोलीस आहेत आणि एक लहान मूल आहे असं कळलेलं आहे. त्यांच्यावरती उपचार अर्थातच चालू आहेत आणि त्याचा अपडेट आपल्याला मिळेल. ही जी घटना घडली इथेच हे प्रकरण थांबलेलं नाहीये. म्हणजेच अशा प्रकारे 2 लोन वुल्फ्स ज्याला म्हणतात, की नाही एकलकोंडे शिलेदार निघाले आणि त्यांनी गोळीबार केला आणि ज्यू समाजाला आपलं लक्ष्य बनवलं. इथेच प्रकरण थांबलेलं नाही, तर ऑस्ट्रेलियन पोलिसांनी छाननी करायला सुरुवात केली. तेव्हा बॉन्डी बीचच्या जवळपास असलेल्या एका गाडीमध्ये स्फोटकं ठेवलेली त्यांना दिसून आली. याचाच अर्थ ही गाडी जी आहे, ती त्या हल्लेखोरांशी संबंधित असल्याच्या संशयावरून पोलीस तिथे तपास करत होते. आता बॉन्डी बीचच्या जवळ बॉम्ब विरोधी पथकांना पाचारण करण्यात आलेलं आहे. कारण अजूनपर्यंत किती ठिकाणी अशा प्रकारची स्फोटकं पेरून ठेवलेली असतील, त्याचा अंदाज पोलिसांना पुरेसा लागलेला नाहीये. हे सगळं जे घडतं आहे म्हणजेच याचा अर्थ असा होतो, की केवळ एक छोटासा तुमचा अ, अ, छोटासा अर्थातच नाही, परंतु गोळीबार करायचा, लोकांना मारायचं किंवा जखमी करायचं इथपर्यंतच हे प्रकरण थांबलेलं नसून त्याच्यामध्ये आता स्फोटकं दडवलेली गाडी सुद्धा झालेली आहे. म्हणजेच वेळ मिळाला असता तर त्यांनी गोळीबारानंतर गाडी सुद्धा उडवून दिली असती आणि त्या स्फोटामध्ये म्हणजे आधी किनाऱ्यावरती गोळीबार करायचा, लोक पळत सुटले पार्किंग लॉटकडे, की पार्किंग लॉटमध्ये स्फोट करायचा आणि तिथे जमलेली जी माणसं आहेत त्यांना तसे उडवून द्यायचे. असा सुद्धा बेत असू शकतो. त्याच्याबद्दलचं जे क्लॅरिफिकेशन आहे, ते आपल्याला लवकरच कळणार आहे आणि हे जे स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट पोलिस कमिशनर माल Lanyon says investigators believe the vehicle contained several explosives, turning what was already a mass casualty attack into a failed secondary strike scenario, the kind designed to kill first responders, extend panic, and dominate headlines for days. That changes the classification entirely. त्याचा अर्थ असा की मी म्हटलं त्याप्रमाणे लोक
मरणाच्या भीतीने जेव्हा धावत सुटतील, पार्किंग लॉटकडे जायला लागतील आणि त्याच वेळेला फर्स्ट रिस्पॉन्डर्स यायला लागतात. म्हणजेच घटना घडलीये म्हटल्यानंतर मंडळी त्यांच्या सुटकेसाठी येतात. ती सुटकेसाठी येणारी मंडळी आली की ते उडवून द्यायचं म्हणजे सुटका करणाराही तिथपर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घेतलेली गेली होती. हा सगळा जो बेत आहे तो बघितला, तर हा केवळ साधा काहीतरी कोणीतरी एखाद्या शिलेदाराने केलेला गोळीबार राहत नाही. त्याचं क्लासिफिकेशन आहे. ते क्लासिफिकेशन अत्यंत गंभीर दहशतवादी हल्ल्यामध्ये झालेलं आहे. हे आपण आता धरायला पाहिजे आणि ह्याच्यानंतरची ज्या बातम्या येतील, त्या NSW police confirm a bomb disposal unit is operating at Bondi Beach after a vehicle near the scene was found with multiple suspected explosive devices inside. Devices पण होते हे लक्षात घ्या. अशा प्रकारे हा जो बॉन्डी बीच आहे तो 2-3 प्रकारच्या घटनांमुळे लक्षात राहिलेला आहे माझ्या. एक म्हणजे काही महिन्यांपूर्वी तिथे असंच लोक बीचवरती आलेले असताना तिथे अ, पाकिस्तानी कोणीतरी घोडे घेऊन घुसले त्या जमावाच्या गर्दीमध्ये आणि त्यांनी एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. हे अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत, त्या तिथे कायम घडत आलेल्या आहेत. गेल्या 2-3 वर्षामध्ये हा बॉन्डी बीच गाजलेला आपल्याला दिसतो. तिथेच जेव्हा 2023 साली इस्रायलमध्ये हल्ला झाला 7 ऑक्टोबरचा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 8 ऑक्टोबरला तिथे सगळी मंडळी ही जमा झालेली होती आणि पॅलेस्टाईनच्या नावाने घोषणा दिल्या जात होत्या. गॅस द ज्यूज, फक द ज्यूज म्हणून घोषणा केल्या जात होत्या आणि अशा प्रकारचं जे वातावरण तिथे भयानक भारलेलं वातावरण बघायला मिळतं. तो व्हिडिओ तुम्हाला अजून सुद्धा Twitterवरती किंवा अन्य अन्य साधनांमधून तुम्हाला बघता येईल. तेव्हा मॉन्डी बीच तिथे जमणारे ज्यूज आणि त्यांच्यावरती ते लक्ष होतात. ही गोष्ट जी आहे ती गेली काही वर्ष सातत्याने चाललेले प्रयत्न असावेत, असं आपल्याला दिसून येतं. आता याच्या मागे पुन्हा एकदा 3 महिन्यांपूर्वी इस्रायलचे पंतप्रधान यांनी एक पत्र पाठवलेलं होतं ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना आणि त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्याबद्दलची माहिती मी गोळा करते. त्याचं कारण असं आहे, की मी अगदी मला वाटतं 2-4 दिवसापूर्वीच एक व्हिडिओ केलेला होता, की इस्रायलकडून अजित डोवाल यांच्यासाठी कानमंत्र आला म्हणून आणि तो किती महत्वाचा आहे, हे तुम्हाला आता कळेल ह्या बॉन्डी बीचवरच्या हल्ल्यामुळे. कारण त्या हल्ल्यानंतर आता भारतामध्ये सुद्धा हाय अलर्ट दिला गेलेला आहे. सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे, अति धोक्याचा. त्याच्यामध्ये दिल्ली, मुंबई ही शहरं ही अंतर्भूत केली गेलेली आहेत. तेव्हा हा अंततः जे या हल्ल्यामध्ये मरण पावले त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहू आपण. त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना या संकटामधून ईश्वराने प्रेरणा द्यावी, त्यांना धीर द्यावा अशी विनंती. जे जखमी झालेले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत, ही सुद्धा प्रार्थना भगवंताकडे करू आपण आणि हा व्हिडिओ संपवू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.